आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण प्रार्थना करू. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद स्वर्गीय बाबा, धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद पवित्र आत्मा. यावेळेस तुझी उपस्थिती आमच्यामध्ये आहे. स्वर्गीय बाप्पा, इथं बसलेल्या प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तू बोल. प्रत्येकाचे आत्मिक कान तुझं, प्रत्येकाचे आत्मिक नेत्र तुझं. स्वर्गीय बाप्पा, प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू आज बोल. आम्ही तुझे आभार मानतो स्वर्गीय बाप्पा. तुझ्या एकुलत्या एक पुत्राच्या द्वारे आम्हाला तू तुझी लेकरं होण्याचा अधिकार दिला. त्याचं रक्त सांडून तू आम्हाला विकत घेतलास. प्रभू येशूच्या द्वारे तू आमच्याबरोबर समेट केला. तू आमच्यासाठी त्या वधस्तंभावर तुझ्या एकुलत्या पुत्राला तू देऊन टाकला. प्रभू येशू, तुझे आभार मानतो. तुझे मोल आमच्यासाठी मोजलेलं आहे. तुझी किंमत आमच्यासाठी दिलेली आहे. आमच्यासाठी कोणी करू शकत नाही. आमच्यासाठी हे कोणी करू शकलं नसतं. मी तुझे आभार मानतो. पवित्र आत्मा, धन्यवाद. यावेळेस तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस. तू प्रत्येकाचा ताबा घे. तू प्रत्येकाला तुझं सामर्थ्याने ठेव. स्वर्गीय बाप्पा, यावेळेस ती मंडळी, तिथे बसलेले लोक तुझ्या हातात देतो. प्रत्येकाच्या जीव, आत्मा आणि शरीराचा ताबा घेतो आणि प्रत्येकाच्या अंतकरणाशी तू बोल. आणि येणारं वचन हे तुझ्याकडून असेल. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या करणाऱ्याच्या नावाने मागतो म्हणून आमेन. तर या ठिकाणी आपण बघतो, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आता या ठिकाणी आपण काय बघतो, परमेश्वर काय म्हणत आहे, देवाचं वचन काय म्हणत आहे. आजचा जो दिवस आहे हा काही साधारण दिवस नाहीये. आज आपण जो दिवस साजरा करत आहे, आजच्या दिवशी आपण प्रभूच्या नावामध्ये एकत्रित आलो आहोत. आज आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आहोत, कारण हा दिवस काही साधारण दिवस नाही. आपण अनेक दिवस साजरे करतो. या जगामध्ये आपण अनेक दिवस साजरे करतो. आपण जर बघितलं तर अनेक दिवस या जगामध्ये साजरे केले जातात. जसं मायवर, बापवर, फादर्स डे, मदर्स डे, अनेक दिवस आहेत. आणि या दिवशी आपण काय करतो, आपल्यावरचं जे प्रेम आहे, आपलं जे प्रेम आहे आपल्या आईसाठी ते आपण व्यक्त करतो. आपल्या वडिलांवरचं जे प्रेम आहे ते आपण व्यक्त करतो. अनेक दिवस आपण सेलिब्रेट करतो. जसं व्हॅलेंटाईन्स डे आहे. एकमेकावरचं प्रेम, जे कपल्स आहेत ते आपल्या एकमेकाला, आपल्या पार्टनरला विश करतात, आपलं प्रेम व्यक्त करतात. पण आजचा हा जो दिवस आहे, गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार, हा दिवस परमेश्वराने आपल्यासाठी आशीर्वादित केलेला दिवस आहे. कारण आजच्या दिवशी परमेश्वराने त्याचं प्रेम आपल्यावरचं व्यक्त केलेलं आहे. हा दिवस का स्पेशल आहे, हा दिवस विशेष का आहे, कारण हा दिवस परमेश्वराने सिद्ध केलेला दिवस आहे. हा दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी परमेश्वराने आशीर्वादित केलेला, पवित्र केलेला दिवस आहे. कारण आजच्या दिवशी परमेश्वराने त्याच्या एकुलत्या पुत्राच्या द्वारे त्याचं जे प्रेम आहे ते आपल्यासाठी व्यक्त केलेलं आहे. आणि आपण बघतो की परमेश्वर त्याच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आता जर आपण बघितलं या जगामध्ये असं कोणी प्रेम आपल्यावर करणार नाही. आपण बघतो खूप जण म्हणतात की आम्ही प्रेम करतो. तुम्हाला खूप जण म्हणतील की आम्ही तुमच्यावर प्रेम करतो, पण त्यांच्या प्रेमामध्ये एक स्वार्थ आहे. पण देवाचं वचन आपल्याला काय सांगतंय की आपण पापी असतानाच, आपली लायकी नसताना, आपली पात्रता नसताना परमेश्वराने आपल्यावर प्रेम केलेलं आहे. आपण ज्या वेळेस शून्य होतो, आपली लायकी नव्हती, आपली पात्रता नसताना, आपण परमेश्वराला काही देऊ शकत नाही, तरी पण परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. आणि त्याचं प्रेमाचं प्रतीक हे आहे की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो आणि त्याच्या एकुलत्या पुत्राला त्याने आपल्यासाठी देऊन टाकलं. तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे
देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. आता आपण पापी असून सुद्धा प्रभूंनी आपले पाप स्वतःवर घेतले. आपले जे व्याधी, आपले अपराध, आपले सर्व चुका स्वतःवर घेतले. त्याला पाप ठाऊक नसताना तो आपल्यासाठी पाप असा करण्यात आला. त्याने आपले सर्व अपराध स्वतःवर घेतले आणि आपल्याला नीतिमान ठरवलं. म्हणजे आपण देवाच्या क्रोधापासून आपण वाचले जाऊ. आपला प्रवेश सार्वकालिक जीवनामध्ये होण्यासाठी प्रभूंनी आपलं जे दंड आहे ते स्वतःवर घेतलं. जी शिक्षा आपल्याला होणार होती, जे दंड आपल्यासाठी नेमलेलं होतं, कारण देवाचं वचन म्हणतंय की पापाचं वेतन मरण आहे, ते वेतन प्रभू येशूंनी स्वतःवर घेतलं. ती शिक्षा प्रभू येशूंनी स्वतःवर घेतली आणि आपल्याला नीतिमान ठरवलं. आणि आजच्या दिवशी आपण काही गोष्टी देवाच्या वचनातून बघणार आहे. आजच्या दिवशी 2000 वर्षांपूर्वी ज्यावेळेस प्रभू येशू त्या वधस्तंभावर होता, त्यावेळेस असे काही गोष्टी घडले, असे काही अद्भुत गोष्टी घडले या जगामध्ये जे आजपर्यंत इतिहासात घडले नाही. आणि त्यामुळं हा जो दिवस आहे, हा दिवस पवित्र आणि परमेश्वराने सिद्ध केलेला दिवस आहे. त्यावेळेस आपण विशेष करून बघणार आहे की प्रभू येशूने वधस्तंभावर जे 7 शब्द उच्चारले, त्या 7 शब्दांचा आज आपण विचार करणार आहे. कारण ते 7 शब्द ते काही साधारण नाहीये. ते काही साधारण शब्द नाहीये. ते काय असं कोणत्या असं नॉर्मली बोललेले शब्द नाही. ते ज्या परिस्थितीमध्ये बोललेले शब्द आहेत, ती परिस्थिती काही साधारण नव्हती. कारण प्रभूंनी आपल्यासाठी इतकं दुःख सहन करून, इतका त्रास सहन करून, इतका अपमान सहन करून, त्याला फटके मारण्यात आले, त्याचा छळ झाला, तरी प्रभू येशू आपल्यासाठी बोलत आहे. त्या वधस्तंभावर काही गोष्टी प्रभू येशू आपल्यासाठी बोलत आहे. प्रभूचं रक्त सांडलं गेलं, त्याच्या शरीरातलं अर्ध्याच्या वर रक्त सांडलं गेलं. त्या वधस्तंभावर ज्या वेळेस तो शब्द बोलत आहे, पहिला शब्द, त्यावेळेस त्याच्या शरीरातलं रक्त सांडलेलं आहे. आणि त्याच्या शरीरामध्ये ताकद नसताना देखील तो काही गोष्टी बोलत आहे. कारण त्या शब्दांच्या द्वारे अनेक भविष्यवाण्या पूर्ण झाल्या. त्या शब्दांच्या द्वारे शास्त्रलेख पूर्ण झाला आणि नियमशास्त्र देखील पूर्ण झालेला आहे. आणि प्रभू येशूंनी ते आपल्यासाठी पूर्ण केलं. आपल्या आत्म्याचा नाश होऊ नये, आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होण्यासाठी. कारण प्रभू येशू म्हणतो की मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवनामध्ये आपण प्रवेश करावं, यासाठी प्रभूने ते दुःख सहन केलं. आणि आज आपण काही गोष्टी बघणार आहे देवाच्या वचनातून. ज्यावेळेस प्रभू येशू त्या वधस्तंभावर होता, त्याचं रक्त वाहत होतं, त्याला वेदना होत होते, लोक त्याची थट्टा करत होते, चेष्टा करत होते, त्याचा अपमान करत होते, तरी प्रभू येशू शांतपणे ते ऐकून घेत होता, सगळं काही सहन करत होता. कारण त्याने आपले पाप स्वतः घेतले होते, त्याला आपली काळजी होती. आणि हे सर्व काही तो आपल्यासाठी आणि त्याच्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो करत होता. त्यावेळेस एकही शब्द उच्चारणं खूप कठीण होतं, खूप अवघड होतं. आपण जर बघितलं, एखादा जर व्यक्ती असेल आणि त्याचं जर इतकं रक्त वाया गेलं, इतकं रक्त जर सांडलं गेलं, त्याच्या मुखातून शब्द निघणार नाही, त्याच्या शरीरामध्ये इतकी ताकद सुद्धा उरणार नाही की तो काही गोष्टी बोलेल. एखादा शब्द उच्चारणं देखील त्याला अवघड होईल. पण प्रभू येशू तरी पण बोलत आहे, कारण त्याला काही गोष्टी पूर्ण करायच्या होत्या. आणि तेच आज आपण बघणार आहे. आपण बघू पहिला शब्द प्रभू येशूने जो उच्चारला, लूक याचा 23वा अध्याय 33 पासून 35 पर्यंत.
आपण या ठिकाणी बघतो की नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले, तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खेळले. प्रभू येशू जो निर्दोष होता, जो निष्पाप होता, जो निष्कलंक होता, त्याच्यामध्ये कसलाही दोष नव्हता, कसलंही पाप नव्हतं, त्याला पाप ठाऊक नव्हतं, तरी पण त्याला अपराध्यांच्या मध्ये वधस्तंभावर देण्यात आलं. कारण देवाचं वचन म्हणतंय की तो आपल्यासाठी पाप असा झाला, तो अपराधांमध्ये गणण्यात आला, त्याला पापी ठरवण्यात आलं आपलं तारण होण्यासाठी. तेव्हा येशू म्हणाला, हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही. आता या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशू इतकं दुःख सहन करून पण त्या वधस्तंभावर त्याच्या हातामध्ये, त्याच्या पायामध्ये खिळे आहेत, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट आहे, त्याच्या पाठीवर जखमा आहेत, त्याच्या पूर्ण शरीरावर जखमा आहेत. त्याला 39 फटके मारण्यात आले, इतकं रक्त सांडलं, तरी प्रभू येशू म्हणत आहे की हे बाप्पा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना समजत नाही. आज आपण आपल्या जीवनामध्ये आपण जगी गोष्टींकडे न जाता प्रभूकडे येण्याची आपल्याला गरज आहे. आपण आपले पाप सोडून प्रभूकडे येण्याची गरज आहे. आपण अनेक वेळा त्या वधस्तंभाकडे बघून आपण दुर्लक्ष करतो. प्रभूंनी वधस्तंभावरून हा जो पहिला शब्द उच्चारला तो आपल्यासाठी क्षमेचा शब्द आहे. प्रभूंनी प्रथम सर्व जगाची पाप स्वतःवर घेतले आणि जगासाठी क्षमेची घोषणा केली. प्रभू येशू म्हणत आहे की हे बाप्पा त्यांना क्षमा कर, ते काय करत आहेत त्यांना समजत नाही. आज आपण देखील प्रभूला ओळखतो, आपण प्रभूला ओळखतो, लहानपणापासून आपण प्रभूबद्दल ऐकलं आहे, आपण बायबल वाचतो, तरी पण काही गोष्टी करतो. आज आपण पापात चालतो, चुकीच्या मार्गाने चालतो, चुकीचे विचार आपल्या मनामध्ये येतात, चुकीच्या गोष्टी आपण करतो आणि त्याद्वारे आपण प्रभूचा छळ करतो, आपण प्रभूचा अपमान करतो. आज आपल्याला आपलं जीवन बदलण्याची गरज आहे. आज आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, कारण प्रभूने जे शब्द उच्चारला तो शब्द आपल्यासाठी पण आहे, तो शब्द आपल्यासाठी आहे. तो म्हणत आहे बाप्पा यांना क्षमा करा. आणि आज आपण त्या प्रभूच्या रक्ताचं आणि त्याच्या शरीराचं मर्म जर ओळखून घेतलं, त्याचं महत्त्व जर समजून घेतलं, तर आपल्याला कळेल की आज आपण आपलं जीवन त्याला समर्पित करण्याची गरज आहे. आज आपल्या पापांची पश्चाताप करून आपलं जीवन, आपलं जीव, आत्मा आणि शरीर आपल्याला प्रभूच्या हातात देण्याची गरज आहे. कारण प्रभू आपल्याला क्षमा करण्यास तयार आहे. इतका त्रास सहन करून पण, इतका अपमान सहन करून पण प्रभूचं अंतःकरण आपल्यासाठी कृपेची आणि दयेची याचना करत आहे. प्रभू आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. त्या वधस्तंभावर, त्या कठीण परिस्थितीमध्ये, त्या कडक उन्हामध्ये आज आपण या ठिकाणी बसलो आहोत. आपण या मंदिरामध्ये, सुंदरशा मंदिरामध्ये या फॅन खाली बसलो आहोत. पण बाहेर जर आपण बघितलं कडक ऊन आहे. त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रभू येशूला वधस्तंभावर देण्यात आलं होतं त्या टेकडीवर, त्या ठिकाणी प्रभू येशू त्या वधस्तंभावर, त्या टेकडीवर असताना त्या ठिकाणी ऊन होतं, कडक ऊन होतं. त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट होता, त्याच्या अंगावर जखमा होते, त्याच्या हातामध्ये खिळे होते आणि पूर्ण शरीरातून सगळीकडून रक्त वाहत होतं. त्या कडक उन्हामध्ये त्याला त्रास होत होता, तरी पण तो म्हणत आहे की हे बाबा यांना क्षमा कर. आज आपण त्याचं शरीर आणि त्याचं रक्त, त्याचं मर्म जर ओळखलं, त्याचं महत्त्व जर आपण समजून घेतलं, तर आपल्याला कळेल की प्रभू येशूने आपल्यासाठी काय केलेलं आहे, प्रभू येशूने कोणती किंमत आपल्यासाठी मोजलेली आहे. आज आपण त्याचं मर्म आजपर्यंत ओळखलं नाही. आज आपण आजपर्यंत
त्याचं जे रक्त आहे, त्याचं जे शरीर आहे, त्याचं महत्व आज जर आपण समजून घेतलं नाही तर आपण खूप मोठ्या आशीर्वादाला आपल्या जीवनातून आपण गमवू शकतो. कारण आज आपण कृपेच्या काळात जगत आहोत. आज हा जो समय आहे, आज आपण देवाच्या उपस्थितीमध्ये, आज त्याच्या नावामध्ये, प्रभूच्या नावामध्ये आपण एकत्रित बसलो आहोत, ही फक्त आणि फक्त देवाची कृपा आहे. जर प्रभूने ते वधस्तंभ उचलला नसता, जर प्रभूने ते दुःख सहन केलं नसतं, जर प्रभूने ते मार सहन केला नसता, जर प्रभूने ते पट्टे खाल्ले नसते, जर प्रभूने रक्त सांडलं नसतं, तर आज तुम्ही आणि मी या ठिकाणी त्या सुंदरशा मंदिरामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या नावामध्ये आपण बसू शकलो नसतो. आपली तितकी पात्रता नाही, आपली तितकी लायकी नाहीये की आपण ह्या सुखाचा, या शांतीचा अनुभव घेऊ शकतो. आपल्याला शांती देण्यासाठी त्याने तो वधस्तंभ उचलला. आपल्याला आरोग्य देण्यासाठी त्याने तो वधस्तंभ उचलला. आणि प्रभू येशूने हे दुःख फक्त आणि फक्त आपल्यासाठी सहन केलं. आणि आज आपल्याला त्याचं महत्व समजण्याची गरज आहे. आज त्याचं मर्म ओळखण्याची गरज आहे. आणि आत्मपरीक्षण करून आज पश्चाताप करण्याची गरज आहे. आपण यशायाचा 53वा अध्याय 5 ते 6 वचन बघू. यशाया 53 5 ते 6. त्या ठिकाणी आपण बघतो की करे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. त्या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतंय की त्याचं जे अपमान, जे छळ करण्यात आला, तो फक्त आणि फक्त आपल्या पापांमुळे, आपल्या अपराधांमुळे आणि आपल्या दुष्कर्मांमुळे. आज आपण प्रभूवर विश्वास ठेवतो, पण तरी पण जर आपण पापात चालत आहोत, तरी पण आपण पापी जीवन जगत आहोत, जर आपण पाप सोडले नाहीये, जर आपण आपलं जीवन प्रभूला दिलेले नाहीये, जर आपण आत्मपरीक्षण करत नाहीये, तर आपण आज प्रभूचा छळ करत आहोत. तर आज आपण आपल्या विचाराने, आपल्या वागण्याने आज आपण प्रभूला ते दुःख देत आहोत. आज आपण प्रभूचा अपमान करत आहोत. कारण तो आपल्या पापांमुळे, आपल्या अपराधांमुळे, आपल्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला जी शिक्षा करण्यात आली, ती शिक्षा आपल्याला शांती देण्यासाठी, आपण शांती प्राप्त करावी म्हणून. आणि ही शांती काही जगिक शांती नाहीये. ही शांती ही जगिक शांती नाहीये. कारण जर जगिक शांती असती तर ही पैशाने आपण मिळू शकलो असतो. पण ही जगिक शांती नाहीये, तर ही स्वर्गीय शांती आहे. ही दैवी शांती आहे, जी स्वर्गीय शांती आहे, जी परमेश्वराकडून प्राप्त झालेली शांती आहे. ती शांती देण्यासाठी प्रभूंनी आपल्यासाठी ती शिक्षा स्वीकारली. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आज आपण बघतो की प्रभूच्या नावामध्ये प्रभू येशूने आपल्याला तो अधिकार दिलेला आहे. त्याच्या नावामध्ये ते सामर्थ्य आहे, त्याच्या रक्तामध्ये ते सामर्थ्य आहे की कोणताही आजार त्याच्या नावापुढे, त्याच्या नावासमोर टिकू शकत नाही. कारण तो अधिकार त्याने आपल्याला दिलेला आहे.
कारण त्याला बसलेल्या फटक्यांनी, त्याला बसलेल्या फटक्यामुळे, त्याच्या रक्तामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आपण जर बघितलं जुन्या करारामध्ये इस्रायल लोक ज्यावेळेस परमेश्वराने त्यांना सांगितलं की आपल्या दारावर कोकऱ्याचं रक्त तुम्ही लावा, त्यावेळेस इस्रायल लोकांनी आपल्या दारावर कोकऱ्याचं रक्त लावलं आणि त्यावेळेस जे मरण आहे ते त्यांना ओलांडून गेलं. आणि जे मिस्री लोक होते, मिस्री लोकांच्या घराण्यामध्ये प्रथम जन्मलेल्यावर ते मरण आलं, पण इस्रायलाच्या घराण्यावर मरण आलं नाही. त्यांच्या घरात कोणीही मरण पावलं नाही, ते मरण त्यांना ओलांडून गेलं. आज प्रभूचं जे रक्त आहे ते आपल्यासाठी सांडण्यात आलं आणि आज प्रभूच्या रक्ताच्या द्वारे आज प्रभूनी आपल्यासाठी मरणावर विजय मिळवलेला आहे. आज प्रभू येशूने त्या वधस्तंभावर मरणाची नांदी मोडलेली आहे. प्रभू येशूने त्या सैतानाला हरवलेलं आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे आज जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याच्या शरीराचं, त्याच्या रक्ताचं मर्म जर आपण ओळखून, त्याचं महत्व जर आज आपण समजून घेतलं, तर कोणतंही मरण आपल्यावर येणार नाही. तुम्ही जर त्याचं रक्त, त्याचे शरीर, त्याचं महत्व जर ओळखलं, त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, तर त्याच्या रक्तामध्ये इतकं सामर्थ्य आहे की कोणतंही मरण तुमच्यावर येणार नाही. कोणतीही अकस्मात येणारी अशी अरिष्ट कोणतीही परिस्थिती, कोणतीही मरी, भर दिवसा नाश करणारी पट्टी, कोणतीही वाईट परिस्थिती तुमच्यावर येणार नाही. सर्व काही तुम्हाला ओलांडून जाईल. त्याच्या रक्तामध्ये इतकं सामर्थ्य आहे. आज त्या रक्ताचं, त्याच्या शरीराचं महत्व आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. कारण जुन्या काळात आपण बघतो की पाप क्षमेसाठी रक्त सांडलं जायचं आणि ते जे रक्त होतं ते रक्त एखाद्या जनावराचं, एखाद्या प्राण्याचं असायचं आणि त्यामुळं त्यांना ते रक्त वारंवार सांडण्याची गरज असायची. आपण जर बघितलं काही गोष्टी, काही नियम असे होते जुन्या करारात की इस्रायल लोकांना दर महिन्याला रक्त सांडण्याची गरज होती, अर्पण करण्याची गरज होती. पण आज आपल्याला अर्पण करायची गरज नाही, आज आपल्याला रक्त सांडायची गरज नाही. कारण प्रभूने वधस्तंभावर एकदाच आपल्यासाठी रक्त सांडले, त्याचं शरीर मोडण्यात आलं, त्याचं रक्त सांडण्यात आलं आणि आज पण ते रक्त कार्यरत आहे. आपण जर बघितलं, मला माहिती नसेल, जे जादूटोणा करतात, जे करणी करतात, हे लोक त्यांचं सामर्थ्य वाढवण्यासाठी रक्त सांडतात. दुष्टात्म्यांना, दुरात्म्यांना ते रक्त ते बळी देतात. पण प्रभूने आपल्याला आपल्या पापांपासून सोडण्यासाठी रक्त सांडलं, आपल्याला आरोग्य देण्यासाठी रक्त सांडलं आणि कोणत्याही प्राण्याचं, कोणताही जो प्राणी आहे त्याचं रक्त सांडलं गेलं, त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य नाही. आणि त्यामुळं इस्रायल लोक वारंवार रक्त सांडत होते, कारण ते जे रक्त आहे ते तेवढ्या काळापुरतच मर्यादित होतं. पण प्रभूचं रक्त आज पण जिवंत आहे. प्रभूच्या रक्तामध्ये सामर्थ्य आहे की आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये घेऊन जाण्यासाठी हे रक्त परिपूर्ण आहे. दुसरा शब्द लूक याचा 23वा अध्याय. आणि 39 पासून 43 पर्यंत. वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यांपैकी काही त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुलाही तीच शिक्षा झाली असता, तू देवाला सुद्धा हिंसलास का? आपली शिक्षा तर यथान्यायी आहे, कारण आपण आपल्या कृत्यांची योग्य फळ भोगत आहोत. परंतु त्याने काही अयोग्य केले नाही. मग तो म्हणाला, अहो
या ठिकाणी आपण बघतो दुसरा शब्द, प्रभू येशूनी त्या अपराध्याला, त्या चोराला म्हटलं की मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आपण या ठिकाणी जर बघितलं, वधस्तंभावर खेळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, तू ख्रिस्त आहेस ना, तर स्वतःला व आम्हालाही वाचव. परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, तुला ही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय. आज आपण या ठिकाणी बघतो की प्रभू येशूनी ते वधस्तंभ उचललं आणि त्यावेळेस जे लोक होते ते त्याचा अपमान करत होते, त्याचा छळ करत होते. ते म्हणत आहेत की तू ख्रिस्त आहेस ना, तर तू स्वतःला वाचव. तू जर देवाचा पुत्र आहेस तर तू स्वतःला वाचव आणि आम्हालाही वाचव. जर प्रभूची इच्छा असती तर तू स्वतःला वाचू शकला असता. जर त्याने ठरवलं असतं तर स्वतःला वाचू शकला असता. पण त्याने स्वतःचा विचार केला नाही, त्याने स्वतःला वाचवलं नाही, कारण त्याला आपल्याला वाचवायचं होतं. जर त्याने स्वतःला वाचवलं असतं तर तुम्हाला आणि मला ह्या जगामध्ये कोणी वाचवण्यासाठी इतकं पवित्र कोणी या ठिकाणी असा व्यक्ती कोणीच नव्हता की ज्याने आपल्यासाठी रक्त सांडून, आपला स्वतःचा त्याग करून, इतका अपमान, इतकं छळ सहन करून कोणी आपल्याला वाचू शकलं असतं, असं कोणीच नव्हतं. प्रभू येशू हा एकुलता एक देवाचा पुत्र, त्याच्यामध्ये इतकं सामर्थ्य होतं, त्याच्या रक्तामध्ये हे सामर्थ्य होतं की त्याने सर्व जगाचे पाप स्वतःवर घेतले. त्याने स्वतःचा विचार जर केला असता तर त्याने स्वतःला वाचवलं असतं. लोक त्याची चेष्टा करत होते की तू ख्रिस्त आहेस, देवाचा पुत्र आहेस, तर तू स्वतःला वाचव. पण तो गप्प राहिला. त्याने त्यांना काहीच उत्तर दिलं नाही. जर आपण असतो, जर आपली अशी चेष्टा करण्यात आली असती, आपण काय म्हटलो असतो, माझी चूक नाहीये. आपल्याला जर विनाकारण आपण जर एखादी चूक केली नाही आणि त्यासाठी जर आपल्याला दोषी ठरवण्यात आलं, आपण काय करतो, आपण लगेच म्हणतो ही माझी चूक नाहीये, माझा दोष नाहीये त्याच्यामध्ये. पण प्रभूचा दोष नसताना, प्रभूची चूक नसताना तो गप्प राहिला, कारण तो आपला विचार करत होता. त्याच्या विचारामध्ये सतत आपला विचार होता, त्याच्या अंतःकरणामध्ये सतत आपला विचार होता. आणि त्यामुळे त्याने स्वतःचा विचार न करता स्वतःच्या शरीराचा त्याग केला. त्याने स्वतःला न वाचवता आपल्याला वाचवण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. आपण बघतो ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली तेव्हा त्याने पित्याकडे अशी प्रार्थना केली की स्वर्गीय बाप्पा, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, माझी नाही तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. जर त्याने स्वतःचा विचार केला असता, तू जर म्हटला असता की नाही मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे, तू जर म्हटला असता की मला स्वतःला वाचवायचं आहे, तर आज आपल्याला कोणी वाचू शकलं नसतं, आपल्याला कोणी जीवन देऊ शकलं नसतं आणि आपला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश कधीच झाला नसता. कारण आपली तेवढी लायकी नाही, आपली तेवढी पात्रता नाहीये. कारण आपण जन्माचेच पापी आहोत. देवाचं वचन म्हणतंय की प्रत्येक जण जन्माचा पापी आहे. आपण सर्वजण जन्माचे पापी आहोत. स्वर्गाचं राज्य आपल्याला भेटलं नसतं जर प्रभूने स्वतःचा विचार केला असता. आणि म्हणून प्रभूने स्वतःचा विचार न करता त्याने आपला विचार केला. त्याने केवळ फक्त त्या वधस्तंभावर फक्त आणि फक्त आपला विचार केला आणि ते दुःख सहन केलं. आणि त्या ठिकाणी आपण बघतो की तो जो चोर आहे, तो दुसरा चोर, तो म्हणत आहे आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत, परंतु याने काही अयोग्य केले नाही. आज त्या वधस्तंभाकडे बघून, आज त्या वधस्तंभावरच्या प्रभू येशूकडे बघून आपल्याला त्याचा विचार करण्याची गरज आहे की प्रभूने जे दुःख सहन केलं, जो अपमान त्याने सहन केला, ते सर्व आपल्या पापांमुळे शिक्षा आपल्याला होणार होती ती त्याने स्वतःवर घेतली. त्या चोराला या गोष्टीची जाणीव झाली
त्या चोराने कदाचित ऐकलं होतं, प्रभू येशूबद्दल त्याने ऐकलं होतं, पण तरी देखील तो त्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी असे करत होता जे अयोग्य होते. आणि त्या वधस्तंभावर त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली की मी आजपर्यंत माझं जीवन अयोग्य प्रकारे जगत आलो, आजपर्यंत मी पाप केलं, आजपर्यंत मी चुकीच्या मार्गाने चाललो. आणि म्हणून तो म्हणत आहे की आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत. परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही. त्याला त्याच्या पापांची जाणीव झाली. त्याने प्रभूबद्दल ऐकलं होतं, त्याने प्रभूच्या चमत्काराबद्दल ऐकलं होतं. त्याला माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. पण कदाचित त्याने त्यावेळेस विश्वास ठेवला नसेल. पण ज्यावेळेस तो वधस्तंभावर होता, ज्यावेळेस प्रभू त्याच्या बाजूला त्याच्या सोबत होता, आणि ज्यावेळेस त्याची आणि प्रभू येशूची भेट झाली, त्यावेळेस त्याने प्रभूला ओळखलं, त्याने प्रभूचा स्वीकार केला. त्याने त्या वधस्तंभावर पश्चाताप केला, कारण त्याने ओळखलं की आज जरी संधी गमावली तर कदाचित ती संधी परत येणार नाही. कारण आज प्रभू आपल्या पापांसाठी त्या वधस्तंभावर आहे. त्याने ओळखलं की हा देवाचा पुत्र आहे आणि त्याने काहीच पाप केलं नाही, पण तरी पण तो वधस्तंभावर आहे. जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले. जगाचे पाप हरण करणारा देवाचा पोकरा त्या वधस्तंभावर आहे हे त्याने बघितलं, आणि ती संधी त्याने गमावली नाही. आज आपण प्रभूच्या नावामध्ये एकत्रित आहोत. आज आपण प्रभूच्या नावामध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये आहोत. आज प्रभू येशू आपल्यामध्ये उपस्थित आहे. आज आपल्याला संधी आहे. आज पश्चाताप करण्याची संधी आहे. आज आपल्या पापांची कबुली करण्याची संधी आहे. कारण हा जो समय आहे, हा समय हा कृपेचा समय आहे, हा कृपेचा काळ आहे. कारण आज प्रभू येशू वधस्तंभावर आहे. आज त्याचं रक्त जिवंत आहे. आज त्याचं रक्त आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. आज प्रभू येशू आपल्यासाठी क्षमेची घोषणा करत आहे. आज पण ते रक्त आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. पण ज्यावेळेस प्रभू येशूचं ज्यावेळेस दुसरं येणं होणार आहे, त्यावेळेस प्रभू येशू न्यायाधीश म्हणून येणार आहे. त्यावेळेस कदाचित आपल्याला ही संधी भेटणार नाही. आपण बघतो त्या चोराने ही संधी ओळखली आणि तो पुढे प्रभू येशूला म्हणतो, अहो येशू, आपण आपल्या राजअधिकाऱ्याने या तेव्हा माझी आठवण करा. आज प्रभू येशू आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे. तोपर्यंत आपल्याला संधी आहे. कारण आज जर आपण आपलं जीवन प्रभूला दिलं नाही, तर ज्या वेळेस तो राज अधिकाऱ्याने येणार आहे, त्यावेळेस तो न्याय करण्यासाठी येणार आहे. त्यावेळेस तो जगाचं पाप स्वतःवर घेण्यासाठी नाही, तर जे त्यांनी केलं, जे रक्त त्यांनी सांडलं, जे दुःख त्यांनी सहन केलं, जो अपमान त्यांनी सहन केला, ते सर्व गोष्टींचं जे दंड त्यांनी सहन केलं, त्या सर्व गोष्टींचा हिशोब तो घेणार आहे. म्हणून आज आपल्याला संधी आहे. आज त्या संधीला ओळखून आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे. आज प्रभूला आपलं जीवन समर्पण करण्याची गरज आहे. त्या चोराने ही संधी ओळखली. त्या वधस्तंभावर असताना त्याने प्रभूला ओळखलं. आज प्रभू आपल्यामध्ये आहे. काय आपण प्रभूला खरंच ओळखतो? आज प्रभू आपल्यामध्ये आहे. आपण प्रभूबद्दल ऐकलं आहे, आपण प्रभूबद्दल वाचलं आहे, पण काय प्रभूला आपण वैयक्तिकरित्या आपण ओळखलेलं आहे का? आज प्रभू बरोबर, प्रभू येशूबरोबर आपण वैयक्तिकरित्याने कधी बोललो आहोत का? आज प्रभू येशूशी आज आपल्याला वैयक्तिकरित्या बोलण्याची गरज आहे. आज आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे. त्या वधस्तंभावर त्या चोराचा ज्यावेळेस प्रभू येशूशी सामना झाला, ज्यावेळेस त्याने बघितलं की हा देवाचा पुत्र त्याच्या बाजूला आहे, त्यावेळेस त्याने पश्चाताप केला. आणि प्रभू येशू त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो
की तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. आज जर आपण पश्चाताप करू, जर आज आपण आपल्या पापांपासून फिरणार आहे, जर आज आपले चुकीचे विचार, आपला चुकीचा स्वभाव जर आज आपण सोडणार आहे, आज पश्चाताप करणार आहे, तर ज्यावेळेस प्रभू येणार आहे त्यावेळेस आपल्याला पछतावा करण्याची वेळ येणार नाही. कारण आज जर पश्चाताप केला तर पछतावा करण्याची वेळ येणार नाही. तर आज जर पश्चाताप केला तर प्रभू आपल्याला क्षमा करण्यास तयार आहे. आणि प्रभू आपल्याला एक खात्री देत आहे की तुम्ही सर्वजण माझ्या बरोबर असणार आहात. प्रभू आपल्याला आज म्हणत आहे की तुम्ही माझ्या बरोबर असणार आहात. प्रभूला आपली संगती आवडते, प्रभूला आपल्यामध्ये उपस्थित राहायला आवडते, प्रभूला आपल्या मध्यस्थी राहायला आवडते. म्हणून तो सिंहासन सोडून आपल्यामध्ये आला. त्याला आपल्यामध्ये आपल्या संगती राहायला आवडते. तो आपल्यामध्ये विराजमान असतो. तो स्तुतिस्थानामध्ये विराजमान असणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणते की ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे माझ्या नावामध्ये एकत्रित आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. कारण प्रभूला आपली संगती पाहिजे. प्रभूला आपल्या सोबत राहायचं आहे. प्रभूची इच्छा आहे. आज आपली इच्छा आहे का प्रभू सोबत राहायची? जर आपली इच्छा आहे प्रभू बरोबर राहायची तर आपल्याला आज पश्चाताप करण्याची गरज आहे. आज संधी आहे. आज कृपेचा काळ आहे. आज ते रक्त जिवंत आहे. आज ते रक्त मध्यस्थी करत आहे आणि आपल्याला पश्चाताप करण्याची गरज आहे. आपण जर बघितलं योहान याचा 19वा अध्याय योहान 14 योहान 14:2 आणि 3 वचन आपण बघू. या ठिकाणी प्रभू काय म्हणत आहे? माझ्या पित्याच्या घरात राहणाऱ्याच्या जागा पुष्कळ आहेत. रस्त्यात मी तुम्हाला सांगितले असते, मी तुम्हासाठी जागा तयार कराव्यास जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणून पुन्हा येईल, तुम्हाला आपल्या जवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची काय इच्छा आहे की जिथे प्रभू आहे तिथे आपण देखील असावं. त्या वधस्तंभावर त्या चोराने ही गोष्ट ओळखली. त्या चोराने ओळखलं की आज प्रभू येशू त्या वधस्तंभावर आहे आणि प्रभू येशूने त्याचे पाप स्वतःवर घेतले. आज प्रभूने आपले देखील पाप स्वतःवर घेतले आहेत आणि प्रभू म्हणत आहे की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. प्रभू या ठिकाणी सांगत आहे की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. जर जागा नसती तर प्रभू येशूने आपल्याला सांगितलं असतं. जर प्रभू येशू काही करू शकत नसला असता तर प्रभू येशूने सांगितलं असतं. पण प्रभू येशूने केलं. कारण प्रभूची इच्छा आहे आपलं तारण व्हावं. प्रभूची इच्छा आहे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रभूची इच्छा आहे आपण त्याच्याबरोबर त्याच्या स्वर्गीय पित्याच्या घरात स्वर्गामध्ये आपण त्याच्या संगती असावं. आपला प्रवेश सार्वकालिक जीवनामध्ये होण्यासाठी प्रभूने हे सर्व काही सहन केलं. आणि प्रभू म्हणत आहे की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेऊ. प्रभूचं रक्त आज वधस्तंभावर जे सांडलेलं रक्त आहे ते आपल्यासाठी आज मध्यस्थी करत आहे. आणि आज आपल्याला संधी आहे पश्चाताप करण्याची. कारण ज्यावेळेस प्रभू दुसऱ्यांदा येणार आहे, प्रभूचं येणं ज्यावेळेस होणार आहे त्यावेळेस तो आपल्याला त्याच्या संगती घेऊन जाण्यासाठी येणार आहे. स्वर्गामध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या घरामध्ये, त्याच्या वैभवामध्ये तो आपल्याला घेऊन जाणार आहे. पण जर आज आपण पश्चाताप नाही केला,
जर आपण ती संधी ओळखली नाही तर ते जे वैभव आहे, ते आशीर्वाद, ते सार्वजनिक जीवनाचा आशीर्वाद आपण गमवू शकतो. आज पश्चाताप करण्याची गरज आहे, कारण प्रभू येशूची इच्छा आहे आपण त्याच्या बरोबर असावं सार्वजनिक जीवनामध्ये. कारण प्रभू येशू काल, आज आणि उद्या सदा सर्वदा सारखा आहे. आणि तो म्हणतो की मी युगानुयुग तुमच्या बरोबर आहे. आज या भूतलावर, या पृथ्वीवर आज प्रभू येशू आपल्या बरोबर आहे, कारण त्याला आपली संगती आवडते. त्याची इच्छा आहे आपण त्याच्या बरोबर राहावं. युगानुयुग तो आपल्या बरोबर आहे. तो आपल्याला प्रॉमिस करत आहे. त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे की मी युगानुयुग तुमच्या बरोबर आहे आणि मी तुम्हाला माझ्या बरोबर ठेवणार आहे. आणि त्याच्या बरोबर ठेवण्यासाठी त्याने ते वधस्तंभ उचलला. त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं की आपलं शरीर त्याने मोडलं, आपलं रक्त त्याने सांडलं आपल्या बरोबर राहण्यासाठी, आपल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश होण्यासाठी. आज आपल्याला आत्मपरीक्षण करून पश्चाताप करण्याची गरज आहे. ज्यावेळेस आपण त्या वधस्तंभाकडे बघतो, आपल्या मनामध्ये एकच विचार असणं गरजेचं आहे की प्रभूचं जे शरीर आणि त्याचं जे रक्त आहे त्याचं महत्व आपल्याला समजण्याची गरज आहे. त्याचं गांभीर्य, त्याचं मर्म आपल्याला ओळखण्याची गरज आहे. आपण पुढे बघू. तिसरा शब्द योहानाचा 19वा अध्याय 25 पासून 27. या ठिकाणी आपण बघतो की मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतलं. आणि हा तिसरा शब्द प्रभूने उच्चारला. त्या ठिकाणी आपण बघतो वधस्तंभावर प्रभू येशू इतकं दुःख सहन करत असताना पण त्याला आपल्या आईची देखील काळजी होती, त्याला आपल्या शिष्याची देखील काळजी होती. त्या वधस्तंभावर दुःख सहन करत असताना त्याने आपली जी जबाबदारी आहे ती नाकारली नाही. आणि प्रभू येशू आपल्याला शिकवत आहे की आपण या जगामध्ये देवाच्या योजनेमध्ये चालत असताना, देवाची योजना पूर्ण करत असताना आपल्याला काही जबाबदाऱ्या परमेश्वराने दिलेल्या आहेत, काही संबंध आहेत, काही लोक जे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये जोडलेले आहेत त्यांचा विचार करण्याची आज आपल्याला गरज आहे. काय आपण त्यांच्याबरोबर चांगुलपणाने वागतो? आपण त्यांची काळजी घेतो का? आपण त्यांची निंदा करतो का? आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो? प्रभू आपल्याला दाखवत आहे की वधस्तंभावरून त्याने आपल्या आईची काळजी घेतली. त्याने आपली जी जगिक जबाबदारी आहे ती देखील पार पडली. जर प्रभू येशू वधस्तंभावरून म्हणत आहे की त्याच्या आईला तो म्हणत आहे, जिने त्याला जन्म दिलं, तिला तो म्हणत आहे की बाई पहा, हा तुझा मुलगा. प्रभू येशू वधस्तंभावर तिचा विचार करत आहे. याचा अर्थ ज्या वेळेस तू या पृथ्वीवर होता, इतका काळ तू या पृथ्वीवर होता, इतका काळ तो आपल्या आईची काळजी घेत होता. आणि देवाचं वचन सांगतंय की आपल्या आईची शिस्त सोडू नको, आपल्या आई वडिलांचा मान राख. हे जे वचन आहे त्याच्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो, परमेश्वर आपल्याला दीर्घायुष्य देतो आणि आपल्याला आपली जबाबदारी पार पाडण्याची गरज आहे. आपल्याला आज
त्याचं गांभीर्य समजण्याची गरज आहे. जर आपण देवाची सेवा करतो तर देवाच्या योजनेमध्ये असताना देखील आपल्याला आपले काही जगिक जबाबदाऱ्या आहेत ते देखील पार पाडण्याची गरज आहे. आणि त्या ठिकाणी आपण बघतो त्याचा जो प्रिय शिष्य होता त्याच्यावर त्याची प्रीती होती आणि तो म्हणजे योहान त्या ठिकाणी होता. आणि योहानाला प्रभू येशूंनी म्हटलं की पहा ही तुझी आई. आपण जर बघितलं ज्या समयामध्ये ज्या काळामध्ये त्या वेळेला प्रभू येशू वधस्तंभावर असताना सर्व शिष्य घाबरून गेले होते. सर्व त्याच्या जवळचे जे लोक होते जे शिष्य होते ते घाबरले होते. पण योहान वधस्तंभाच्या पायथ्याशी बसला होता. योहान त्या ठिकाणी उपस्थित होता. आणि आपण बघतो की योहानाने प्रभूवर खरं प्रेम केलं. त्यावेळेस प्रभू येशू वधस्तंभावर होता. त्याच्या हातामध्ये खेळ होते आणि त्याचा छळ होत असताना अपमान सहन करत असताना योहान त्याच्या बरोबर होता. प्रभूच्या दुःख सहनाच्या समयात योहान वधस्तंभाच्या पायथ्याशी उभा होता. जर आपण प्रभू सोबत विश्वासू राहतो, जर आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जर आपण पूर्ण मनाने पूर्ण अंतःकरणाने पूर्ण जीवाने प्रभूवर प्रेम करतो, त्याच्यावर आपण विश्वास टाकतो, त्याच्याशी विश्वासू राहतो, तर प्रभू येशू आपल्यावर त्याची जबाबदारी टाकतो. योहानावर प्रभू येशूंनी कोणती जबाबदारी दिली तर त्याच्या आईची जबाबदारी. जिने त्याला जन्म दिला त्या बाईची जबाबदारी प्रभू येशूंनी योहानावर टाकली. कारण योहान विश्वासू होता. आज जर आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूशी विश्वासू राहतो तर प्रभू येशू आपल्याला त्याच्या स्वर्गीय राज्याची जबाबदारी देण्यासाठी तयार आहे. आज प्रभू येशू आपल्याला त्याच्या राज्यासाठी निवडण्यासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आज आपला उपयोग करण्यासाठी प्रभू येशू तयार आहे. त्यासाठी आपल्याला प्रभू बरोबर विश्वासू राहण्याची गरज आहे. प्रभूशी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही अडचणीत आपल्याला प्रभूला धरून राहण्याची गरज आहे. प्रभूच्या संगती प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहण्याची गरज आहे. त्या ठिकाणी लोक घाबरले होते, शिष्य घाबरले, लपून बसले. पण योहान न घाबरता भेटायने प्रभूच्या बरोबर थांबला. कारण तो प्रभूवर प्रेम करत होता. तो पूर्ण मनाने पूर्ण अंतःकरणाने प्रभूवर प्रेम करत होता आणि प्रभूची देखील त्याच्यावर प्रीती होती. जर आपण प्रभूवर प्रेम करतो पूर्ण मनाने पूर्ण अंतःकरणाने तर प्रभू देखील आपल्यावर तितकंच प्रेम करतो. आणि प्रभू त्याची खूप मोठी जबाबदारी आपल्यावर टाकतो. कारण प्रभू बघतो की आपण विश्वासू आहे. आपण जर बघितलं योहान हा एकमेव शिष्य आहे ज्याला नैसर्गिक मरण आलं. योहान हा असा शिष्य आहे ज्याचा छळ झाला, ज्याला त्रास देण्यात आलं. जसं दुसऱ्या शिष्यांचा छळ झाला, त्यांना मारण्यात आलं. काही जणांना वधस्तंभावर देण्यात आलं, काही जणांना वधस्तंभावर उलट टांगून मारण्यात आलं, काही जणांना आगीत जाळण्यात आलं, काही जणांना दगडमार करण्यात आलं. खूप छळ झाला, खूप भयानक छळ त्यावेळेस झाला. शिष्यांना खूप काही सहन करावं लागलं. पण योहान हा जो योहान आहे त्याचा ज्यावेळेस छळ झाला, ज्यावेळेस लोकांनी त्याला धरून दिलं, त्याला मारण्याचा प्रयत्न केलं आणि योहानाला उकळत्या गरम तेलात टाकण्यात आलं. पण योहान त्या गरम तेलातून, उकळत्या तेलातून जिवंत बाहेर आला. कारण तो प्रभू सोबत त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी उपस्थित होता. तो विश्वासू होता आणि प्रभूची पेटी त्याच्यावर होती. देवाचं वचन सांगते की प्रभूची अद्भुत प्रीती त्याच्यावर होती. जर आपण प्रभू येशूवर आपण प्रेम करतो, जर प्रभू येशूशी आपण विश्वासू राहतो, तर प्रभू येशू आपल्यावर प्रेम करतो. योहानाच्या
केसाला देखील धक्का लागला नाही. तो जिवंत त्या उकळत्या तेलातून जिवंत बाहेर आला. आणि जे लोक त्याला मारणारे होते ते लोक म्हणू लागले की ह्याला आपण मारू शकत नाही. योहानाला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केलं, पण ते लोक थकले, त्यांचे परिश्रम संपले, पण योहानाला ते मारू शकले नाही. आणि शेवटी योहानाला त्यांनी सोडून दिलं. आणि त्यावेळेस एका बेटावर त्याला सोडण्यात आलं. आणि त्या बेटावर योहानाला पवित्र आत्म्याने जे प्रगटीकरण दिलं, ते प्रगटीकरण आपण बघतो की जे प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे, ते शेवटचं जे पुस्तक आहे बायबलचं, ते योहानाने त्या बेटावर लिहिलं. आणि योहान प्रभू येशूसोबत विश्वासू राहिला. आणि म्हणून प्रभू येशूने त्याची सर्वात मोठी जबाबदारी त्याच्यावर टाकली. आज जर आपण प्रभू येशूसोबत, आज जर आपण देवाच्या योजनेमध्ये आपण विश्वासू राहतो, परमेश्वरासोबत एकनिष्ठ राहतो, प्रभूवर पूर्ण मनाने पूर्ण अंतःकरणाने प्रेम करतो, तर प्रभू येशू आपल्याला त्याच्या राज्याच्या वाढीसाठी एक मोठी जबाबदारी देण्यासाठी तयार आहे. त्याची इच्छा आहे की त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आपण उभं राहावं. एक मोठी जबाबदारी आज इथं बसलेल्या प्रत्येकाला प्रभू येशू देत आहे. तुम्ही जर प्रभू बरोबर विश्वासू राहणार आहात शेवटच्या क्षणापर्यंत, कोणत्याही परिस्थितीत, तर प्रभू तुमच्याद्वारे त्याचा गौरव करून घेणार आहे. आणि पुढे आपण बघतो 4था शब्द, मार्क याचा 15वा अध्याय. आणि 34 वचन, मार्क 15. तिसऱ्या प्रकारच्या शेवटी येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबक्तानी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी आपण बघतो की 14 शब्द जो प्रभूने उच्चारला तो म्हणजे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई एलोई लमा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. यावेळेस आपण बघतो या वचनामध्ये आपल्याला समजतं की परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राचा त्याग केला. या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे की माझा देवा तू माझा त्याग का केला. परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राला त्या वधस्तंभावर आपल्यासाठी देऊन टाकलं. त्याचं रक्त सांडलं, त्याचा त्याग केला. देवाचं वचन म्हणतंय की परमेश्वराने आपल्यापासून काहीच राखून ठेवलं नाही. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र देखील आपल्यापासून राखून ठेवला नाही. त्याने आपला एकुलता एक पुत्र देखील आपल्यासाठी देऊन टाकला, कारण तो इतकं प्रेम आपल्यावर करतो. त्याचं प्रेम ते आगाप प्रेम आहे, ते निस्वार्थ प्रेम आहे. आणि त्यामुळे आपण बघतो की परमेश्वराने त्याच्या एकुलत्या पुत्राचा त्याग केला. आणि प्रभू येशू म्हणत आहे की माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आता जर या ठिकाणी आपण बघितलं, या ठिकाणी पूर्ण बायबलमध्ये प्रभू येशू आपल्या पित्याला पहिल्यांदाच माझ्या देवा म्हणून हाक मारत आहे. यावेळेस आपण बघतो की प्रभू येशू आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या वधस्तंभावर होता. त्याने पित्याची इच्छा पूर्ण केली. त्याने तो वधस्तंभ उचलला, त्याच्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण केली. आणि त्या जगामध्ये असताना प्रभू येशू आपल्या स्वर्गीय पित्याचा गौरव करत होता. स्वर्गाच्या राज्याबद्दल लोकांना सांगत होता. आणि प्रभू येशू म्हटला की ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्याला पाहिलं आहे. जो मला ओळखतो तो पित्याला ओळखतो. माझ्याशिवाय कोणी पित्याकडे येऊ शकत नाही. तो आपल्या स्वर्गीय पित्याबद्दल सांगत आहे, म्हणजे परमेश्वराबद्दल सांगत आहे. आणि तो परमेश्वराला स्वर्गीय पिता म्हणून
सांगत आहे. पण या ठिकाणी वधस्तंभावर जो चौथा शब्द उच्चारला त्यावेळेस प्रभू येशू आपल्या स्वर्गीय पित्याला माझ्या देवा म्हणून विचारत आहे. कारण त्यावेळेस या क्षणाला परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राचा त्याग केला. यावेळेस प्रभू येशू आपल्या स्वर्गीय पित्याला देवा म्हणून हाक मारत आहे. ज्या पित्याला तो लहानपणापासून, ज्या परमेश्वराला प्रभू येशू स्वर्गीय पित्या म्हणून हाक मारायचा. ज्यावेळेस आपण बघतो की प्रभू येशू लहान असताना ज्यावेळेस तो हरवला आणि मरिया आणि योसेफ त्याला शोधू लागले आणि त्यावेळेस तो त्यांना मंदिरामध्ये सापडला आणि त्यावेळेस मरिया त्याला म्हणाली की तू कुठे होतास. त्यावेळेस प्रभू म्हटला, प्रभू येशूने त्यांना सांगितलं की मी माझ्या स्वर्गीय पित्याच्या घरामध्ये होतो. प्रभू येशू लहानपणापासून परमेश्वराला आपला स्वर्गीय पिता म्हणून त्या ठिकाणी जगासमोर मांडत आहे. जगाला सांगत आहे की माझ्या स्वर्गीय पित्याच्या घरामध्ये इतकी जागा आहे की मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. माझ्या स्वर्गीय पित्याचं राज्य येणार आहे याची घोषणा प्रभू येशू करत आहे. पण वधस्तंभावर या क्षणाला, या समयामध्ये प्रभू येशू आपल्या स्वर्गीय पित्याला माझ्या देवा म्हणून हाक मारत आहे. कारण त्या स्वर्गीय पित्याने आपल्या एकुलत्या पुत्राचा त्याग केला आणि ह्या क्षणाला त्या स्वर्गीय पित्याने आपल्या एकुलत्या पुत्राचा त्याग केला आणि आपला स्वीकार केला. या क्षणाला आपण त्याचे लेकरं झालो. ज्या वेळेस त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राला नाकारलं, एकुलत्या एक पुत्रावर आपले सर्वांचे पाप टाकले, त्याचा त्याग केला, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यापासून आपली दृष्टी फिरवली, त्यावेळेस परमेश्वराने त्याची दृष्टी आपल्याकडे केली. परमेश्वराने त्याची दृष्टी तुमच्याकडे, माझ्याकडे केली, त्या जगाकडे केली, आपल्याकडे केली. कारण आता आपले पाप त्याच्यावर लादण्यात आले होते आणि परमेश्वर ते पाप बघू शकत नव्हता. ते पाप त्याच्यावर लादण्यात आले आणि आपण नीतिमान ठरलो आणि म्हणून परमेश्वराने त्याची दृष्टी आपल्याकडे फिरवली आणि आपण नीतिमान ठरवले गेलो आणि आपण नीतिमान आहोत. आपण नीतिमान ठरवले गेलो म्हणून परमेश्वराने आपलं मुखप्रकाश आपल्यावर पाडला, आपली दृष्टी आपल्याकडे केली आणि आपल्या एकुलत्या पुत्राकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं हे जे दुःख आहे ते प्रभू येशूला सहन झालं नाही. त्यावेळेस पहिल्यांदाच आपण बघतो की प्रभू येशू हे दुःखाने आरोळी मारली. कारण हे दुःख जे होतं ते असह्य होतं. इतका वेळ प्रभू येशू वधस्तंभावर होता आणि प्रभू येशू त्या ठिकाणी पाप क्षमेची घोषणा करत होता. प्रभू येशू म्हणत होता की हे बापा यांना क्षमा कर, हे काय करतात त्यांना समजत नाही. त्या चोराला प्रभू येशू म्हटला की मी तुला खचित सांगतो तू आज माझ्या बरोबर असशील. त्याच्या आवडत्या शिष्याला प्रभू येशू म्हटला की ही तुझी आई आणि त्याच्या आईला तो म्हटला की हा तुझा मुलगा. पण या ठिकाणी ज्यावेळेस त्याच्या स्वर्गीय पित्याने त्याचा त्याग केला त्यावेळेस प्रभू येशूला ते दुःख असह्य होतं. म्हणून तो आरोळी मारून, म्हणून तो मोठ्याने आरोळी मारून बोलला, माझ्या देवा तू माझा त्याग केला. त्याला हे कळून चुकलं की आता स्वर्गीय पित्याने त्याला टाकलेलं आहे, स्वर्गीय पित्याने त्याला सोडून दिलेलं आहे, स्वर्गीय पित्याने त्याचा त्याग केलेला आहे, स्वर्गीय पित्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ही गोष्ट त्याला समजली आणि आता हे जे त्याच्यामध्ये जो दुरावा आहे, जो अंतर निर्माण झालेला आहे ते प्रभू येशूने ओळखलं आणि त्यावेळेस ते दुःख असह्य होतं. कारण प्रभू येशू सतत त्याच्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करत होता, त्याच्या उपस्थितीमध्ये चालत होता, त्याच्या आत्म्याने भरून तो कार्य करत होता. सर्व काही त्याच्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे तो करायचा, त्याच्या संगतीवर राहायचा, त्याच्यापासून तो दूर कधीच नव्हता. पण या क्षणाला परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राला आपल्यापासून दूर केलं आपल्याला जवळ घेण्यासाठी. आपण 2 कोरिंथी 5 अध्याय आणि 21 वचन बघू.
आमेन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला तुमच्या आमच्या करिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे घ्यावे. या क्षणाला, ह्या वेळेमध्ये ज्या वेळेस प्रभू येशू मोठ्याने आरोळी मारत आहे, ज्यावेळेस त्याला इतका दुःख होत आहे, त्यावेळेस आपण नीतिमान ठरले गेले. त्या क्षणाला परमेश्वराने आपला स्वीकार केला. त्या क्षणाला परमेश्वराने त्याची दृष्टी आपल्याकडे लावली. आणि ह्याच क्षणाला ज्यावेळेस प्रभू येशू आपल्या स्वर्गीय पित्याला माझ्या देवा म्हणून हाक मारत आहे, त्याच क्षणाला, त्याच वेळेस आपल्याला परमेश्वराची लेकरं होण्याचा अधिकार प्राप्त झाला. कारण आपल्या स्वर्गीय पित्याने, परमेश्वराने त्याच्या एकुलत्या पुत्राचा नाकार केला, त्याचा त्याग केला आणि आपल्याला त्याची लेकरं म्हणून स्वीकारलं. आपल्याला तो अधिकार दिला. प्रभू येशूच्या रक्ताच्या द्वारे, त्याच्या वधस्तंभाच्या द्वारे आपल्याला तो अधिकार प्राप्त झाला. आणि आपण आज आपल्या स्वर्गीय पित्याला आपण आबा पिता, स्वर्गीय पिता म्हणून हाक मारू शकतो, कारण त्याने आपला स्वीकार केला. त्याने आपल्याला जवळ घेतलं. आपण इफिस्कराचा 2 अध्याय आणि 13 वचन बोलू. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूमध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने जवळ झाले आहात. आमेन. या ठिकाणी आपण बघतो, परंतु जे तुम्ही दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात. ज्या वेळेस परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राचा त्याग केला, आपल्या एकुलत्या पुत्राला दूर केलं, त्या क्षणाला, त्या समयामध्ये आपण परमेश्वराच्या जवळचे झालो. आणि आज आपण परमेश्वराच्या जवळचे आहोत. कारण प्रभू येशूने ते वधस्तंभ उचलला, प्रभूने ते दुःख सहन केलं, त्याचं रक्त सांडण्यात आलं, आपल्याला परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी, आपल्याला देवाची लेकरं बनवण्यासाठी त्याने ते वधस्तंभ उचलला. 2 कोरिंथीचा 5 अध्याय हे 18 आणि 19 वचन आपण बघू. सर्व देवापासून आहे. त्याने आपणाबरोबर तुमचा आमचा समेट ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्याचकडे न मोजता जो ख्रिस्तामध्ये आपणाबरोबर जगाचा समेट करीत होता आणि त्याने आम्हाकडे समेटाचे वचन सोपवून दिले आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण बघतो की ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःबरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. ज्या क्षणाला प्रभू येशू म्हणत आहे, माझ्या देवा तू माझा त्याग का केला, त्या क्षणाला परमेश्वराने आपल्या बरोबर समेट केला. ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने आपल्यासोबत समेट केला आणि आपल्याला समेटाची सेवा दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करत होता. या समयाला, त्या क्षणामध्ये परमेश्वर काय करत होता? परमेश्वर एक अद्भुत गोष्ट करत होता. परमेश्वर त्याच्या एकुलत्या पुत्राकडे दुर्लक्ष करून, त्याच्या एकुलत्या पुत्राचा त्याग करून आपल्यासोबत समेट करत होता. आपली पातके, आपले पाप त्याच्यावर टाकून आपल्याला परमेश्वर नीतिमान ठरवत होता. आणि आपण त्याच्याद्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे नीतिमान ठरलो आहोत आणि त्याची लेकरं होण्याचा आपल्याला अधिकार आज प्राप्त झालेला आहे. याचं महत्त्व आपल्याला समजण्याची गरज आहे की आज आपण ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या रक्ताच्या द्वारे आपण देवाची लेकरं आहोत. आपण पुढे बघू 5वा शब्द
योहान याचा 19वा अध्याय. अठ्ठावीस ते 29. यानंतर सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते. म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज येजोबाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लाविला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण बघतो 5वा शब्द जो आहे तो प्रभू येशूने उच्चारला. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशू हा पूर्ण मनुष्य होता. त्याला वेदना होत होती, त्याला दुःख होत होतं आणि तो पूर्ण मनुष्य होता. त्या वधस्तंभावर प्रभू येशू पूर्ण मनुष्य होता आणि त्याला तहान लागली. आणि जगिक दृष्टीने आपण जर बघितलं तर जशी आपल्याला तहान लागते, जशी आपल्याला भूक लागते, तशी प्रभूला देखील, प्रभू येशूला त्या कडक उन्हामध्ये त्या वधस्तंभावर असताना त्याला तहान लागली आणि तो म्हणाला की मला तहान लागली. पण जर आत्मिक दृष्टीने आपण बघितलं, या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतंय की शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो म्हणाला मला तहान लागली आहे. आता ही जी तहान आहे, ही तहान प्रभू येशूला कशाची तहान लागली होती? प्रभू येशूला कोणत्या गोष्टीची तहान लागली होती? आपण जर आत्मिक दृष्टीने बघितलं, आत्मिक जीवनामध्ये आपल्या आत्म्याची जी तहान आहे, आपल्या आत्म्याची जी भूक आहे, ती आपण जगिक गोष्टीने भागवू शकत नाही. आपल्याला परमेश्वराची उपस्थिती, त्याचं वचन आपल्या जीवनामध्ये स्वीकारणं गरजेचं आहे. आपली आत्मिक तहान, आपली आत्मिक भूक भागवण्यासाठी आपल्याला परमेश्वराची उपस्थिती आणि देवाचं वचन आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आपण स्तोत्र संहिता 42 आणि पहिलं वचन बघू. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी दुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी दुलपत आहे. आमेन. या ठिकाणी आपण बघतो हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी दुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी दुलपत आहे. आमेन. आत्मिक तहान जी आहे ती आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे की मला तहान लागली, शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो बोलला की मला तहान लागली आहे. पण आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मिक तहान लागणं खूप गरजेचं आहे. आज आपण जगिक गोष्टींमध्ये इतके गुंतलेलो आहोत की आपण आपली आत्मिक तहान विसरून गेलो, आपण आपली आत्मिक गरज विसरून गेलो आहोत. कारण देवाचं वचन म्हणतं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल. आपल्या आत्म्याला जिवंत राहण्यासाठी परमेश्वराचं वचन गरजेचं आहे, परमेश्वराची उपस्थिती गरजेची आहे. आणि जर परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचं वचन आपल्या जीवनामध्ये आहे तरच आपण आपली आत्मिक तहान, आपली आत्मिक गरज, आपली आत्मिक भूक आपण भागवू शकतो. या ठिकाणी प्रभू येशू म्हणत आहे की मला तहान लागली आहे. कारण याच्या आधी जर आपण बघितलं तर प्रभू येशू आपल्या स्वर्गीय पित्याला म्हणत आहे की तू माझा त्याग का केलास, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशू त्याच्या स्वर्गीय पित्यापासून दूर झाला आहे, त्याला दूर करण्यात आला आहे आपल्या पापांमुळं, आपल्या अपराधांमुळं. आणि
हे जे त्याला ज्यावेळेस विभक्त करण्यात आलं त्यावेळेस प्रभू येशू आत्म्यामध्ये ताणेला झाला. त्यावेळेस तो म्हणत आहे की मला ताण लागली आहे. त्याच्या स्वर्गीय पित्याच्या उपस्थितीसाठी, त्याच्या प्रेमासाठी प्रभू येशू ताणेला झाला. आज आपल्या जीवनामध्ये आपल्या स्वर्गीय पित्याची उपस्थिती, त्याच्या प्रेमासाठी आपण ताणेलं असणं गरजेचं आहे. त्याची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. त्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. जर आज आपण आपल्या आत्म्याची तहान, आपल्या आत्म्याची भूक जर आपण समजून घेतली नाही तर आपण आपल्या आत्म्याचा नाश करून घेणार. कारण देवाचं वचन म्हणतंय की जगातले सर्व गोष्टी जरी मिळवले पण आत्म्याचा नाश केला तर त्याला काहीच लाभ नाही. आपल्या आत्म्याला जर जीवन द्यायचं असेल तर आपल्याला आत्मिक तहान आणि आत्मिक भूक समजणं गरजेचं आहे. आणि आत्मिक तहान, आत्मिक भूक आपल्याला त्या बायबलमध्ये, त्या देवाच्या वचनामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये, त्याच्या प्रार्थनेमध्ये, त्याच्या स्तुती आराधनेमध्ये या ठिकाणी बघायला मिळते. आपण फक्त देवाच्या उपस्थितीमध्येच आपण आपली आत्मिक तहान, आपली आत्मिक भूक आपण भागवू शकतो आणि त्याद्वारे आपण आपल्या आत्म्याचा बचाव आपण करू शकतो. या ठिकाणी आपण पुढे बघतो. तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. आता हा जो 6वा शब्द आहे त्या ठिकाणी आपण बघतो की प्रभू येशू म्हटला की पूर्ण झालं आहे. प्रभू येशूने बघितलं की संपूर्ण जगाचे पाप त्याच्यावर लादण्यात आले. सर्व जगाचे पाप, सर्व जगाचे अपराध, आपले व्याधी त्याच्यावर लादण्यात आले आणि त्यावेळेस प्रभू येशूला हे समजून चुकलं की आता आपला समेट परमेश्वरासोबत झाला आहे. आपण देवाची लेकरं झालो आहोत आणि त्यावेळेस प्रभू येशू म्हणत आहे की आता पूर्ण झालं आहे. त्याने हे जे देवाची योजना होती, देवाचं जे कार्य होतं ते शेवटास नेलं, ते पार पाडलं आणि प्रभू येशू म्हणत आहे की आता पूर्ण झालं आहे. आणि त्याआधी आपण बघतो की तेथे आम भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आम भरलेला स्पंज एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. आता या ठिकाणी आपण बघतो की काय घडलेलं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू म्हणत आहे की मला तहान लागली आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी आम भरून ठेवलेले एक भांडे होते आणि एजोप झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला तो लावण्यात आला. आता एजोपाची काठी या ठिकाणी वापरण्यात आली. आपण जर बघितलं, बायबल सांगते की जुन्या करारामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक शुद्धीकरण करायचे त्यावेळेस एजोबाच्या काठीचा वापर करायचे. आपण जर बघितलं स्तोत्र 51 7वं वचन. येजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फावून पांढरा होईल. आमेन, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण बघतो की दावीद म्हणतो, एजोबाने माझे पापमल काढ म्हणजे मी निर्मळ होईल, मला धू म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईल. या ठिकाणी एजोबाच्या काठीचा वापर करण्यात आला. ज्यावेळेस प्रभू येशू म्हटला की मला तहान लागली आहे आणि जो स्पंज
एजोबाच्या काठीवर लावून त्याच्या तोंडाला लावण्यात आला, त्यावेळेस आपण बघतो की या ठिकाणी जसं म्हटलंय की एजोबाच्या काठीने माझे पाप धुवून मला शुद्ध कर. प्रभू येशूने त्या ठिकाणी दाखवलं की त्याने आपले पाप त्याच्यावर घेतले, त्याने आपले पाप आपल्यापासून दूर केले, त्याने आपल्याला बर्फाहून शुभ्र केलेलं आहे. आपले पाप लाखेसारखे लाल असताना देखील प्रभू येशूने आपल्याला शुद्ध केलेलं आहे. निर्गम याचा 12वा अध्याय निर्गम 12 आणि 22 वचन आपण बघू. ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्याचे रक्त घराच्या कपाळपट्टीला व दोन्ही बायांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये. आमेन. या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वराने इस्रायल लोकांना काय आज्ञा दिली होती. ज्यावेळेस मरण त्यांना ओलांडून गेलं त्यावेळेस त्यांना जी आज्ञा दिली होती ती अशी होती की एजोब झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे आणि सकाळपर्यंत कोणी घराच्या बाहेर जाऊ नये. आणि ज्यावेळेस इस्रायल लोकांनी हे केलं, एजोबाच्या काठीवर ते जे रक्त आहे ते घेऊन आपल्या घराच्या कपाळपट्टीवर आपल्या दारावर लावलं, त्यावेळेस मरण त्यांना ओलांडून गेलं. त्या ठिकाणी परमेश्वराने त्यांना आज्ञा केली होती त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि या ठिकाणी वधस्तंभावर आपण बघतो की एजोबाची जी काठी आहे याद्वारे प्रभू येशूने आपले पाप दूर केले. मरण आपल्याला ओलांडून गेलं. जे मरण, हे मरण काही जगिक मरण नव्हतं. कारण आपण जर बघितलं उत्पत्तीमध्ये ज्यावेळेस आदामाने ते फळ खाल्लं त्यावेळेस परमेश्वर त्यांना म्हटला की तू ज्या दिवशी ते फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील. पण आपण जर बघितलं तर आदामाने ते फळ खाल्लं पण तो मेला नाही. मग हे मरण कोणतं होतं? तर हे आत्म्याचं मरण. कारण परमेश्वर म्हटला की तू खास मरशील. कारण हे जे आत्मिक मरण होतं ते आत्म्याचं मरण प्रभू येशूने टाळलं. आपल्यावर जे आत्म्याचं मरण ओढवलं होतं त्या पापांमुळं ते आत्मिक मरण प्रभू येशूने आपल्यासाठी सार्वकालिक जीवनामध्ये बदललं. त्या एजोबाच्या काठीच्या द्वारे त्या ठिकाणी आपण बघतो की प्रभूने आपले पाप स्वतःवर घेतले आणि आपल्याला जीवनामध्ये नेलं आणि आपल्या पापांची क्षमा करून जे आत्मिक मरण आपल्यावर ओढवलं होतं ते आत्मिक मरण आपल्याला ओलांडून गेलं. आणि आज आपण त्या ख्रिस्ताच्या द्वारे सार्वकालिक जीवनामध्ये आज आपण प्रवेश करू शकतो. आणि म्हणून आज आपण त्या ख्रिस्ताला, आज प्रभू येशूला आपल्याला धन्यवाद देण्याची गरज आहे. कारण त्याने ते वधस्तंभ उचललं, त्याने ते दुःख सहन केलं आणि आपला प्रवेश सार्वकालिक जीवनामध्ये झाला आहे. आणि 6वा शब्द आपण बघतो योहानाचा 19वा अध्याय आणि 30 वचन. येशूने आंब घेतल्यानंतर सॉरी 7वा शब्द आपण बघू. येशूने आंब एक मिनिट. लूक याचा 23वा अध्याय
आणि 46 वचन. तेव्हा एक येशू मिनिट. उंच स्वराने ओरडून म्हणाला, हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. तर या ठिकाणी आपण बघतो जो 7वा शब्द आहे, त्यावेळेस प्रभू येशूनी उच्च स्वराने ओरडून तो म्हणाला, हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. ज्यावेळेस प्रभूने आपला प्राण सोडला, त्यावेळेस पुन्हा एकदा प्रभू येशू परमेश्वराला हे बापा म्हणून हाक मारत आहे. आपण बघतो एका क्षणासाठी वधस्तंभावर प्रभू येशू आपल्या स्वर्गीय पित्याला माझ्या देवा म्हणून हाक मारत नाही. कारण त्या क्षणाला परमेश्वराने आपल्या एकुलत्या पुत्राचा त्याग केला आणि आपला स्वीकार केला, आपल्यासोबत समेट केला. आणि आता पुन्हा एकदा प्रभू येशू म्हणत आहे की हे बापा, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने आपला प्राण सोडला. आपण बघतो की प्रभूचं जे शरीर होतं, ते शरीर, प्रभूचं शरीर आणि रक्त हे जगासाठी होतं. ते शरीर आणि रक्त प्रभूने जगासाठी दिलं आणि त्याचं अंतकरण त्याच्या आईसाठी होतं. त्या वधस्तंभावर त्याने आपल्या आईची काळजी घेतली. पण जो आत्मा होता, जो आत्मा त्याला त्याच्या स्वर्गीय पित्याकडून प्राप्त झाला होता, तो आत्मा त्याने आपल्या पित्याच्या हातामध्ये सोपवून दिला. आज आपल्याला जो आत्मा प्राप्त झालेला आहे, जो परमेश्वराकडून आत्मा प्राप्त झालेला आहे, त्या आत्म्याची तहान, त्या आत्म्याची भूक आपल्याला भागवण्याची गरज आहे. त्या आत्म्याचा नाश होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण तो आत्मा आपल्या स्वर्गीय पित्याकडे पुन्हा स्वर्गात जाणार आहे. कारण प्रभू येशू म्हणत आहे की मी येणार आहे आणि मी तुम्हाला माझ्या बरोबर माझ्या संगती घेऊन जाणार आहे. आपला आत्मा स्वर्गामध्ये जाणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आत्म्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. आपल्याला ह्या जगिक गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, जगिक गोष्टींमध्ये भ्रममान न होता, जगिक गोष्टींमध्ये न गुंतता आपल्याला आत्मिक गोष्टींमध्ये आपल्याला वेळ घालवण्याची गरज आहे. आत्मिक गोष्टींवर आपल्याला आपलं लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण आपल्याला आपल्या सार्वकालिक जीवनामध्ये जो प्रभूने आपल्यासाठी नेमलेला आहे, ज्यासाठी प्रभूने तो वधस्तंभ उचलला, जे दुःख सहन केलं, त्या सार्वकालिक जीवनामध्ये आपल्या आत्म्याचा प्रवेश करून घेण्याची गरज आहे. आज आपल्याला आपलं लक्ष आत्मिक गोष्टींवर, स्वर्गीय गोष्टींवर, वरील गोष्टींवर लावण्याची गरज आहे. कारण देवाचं वचन म्हणतंय की त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा आणि सर्व गोष्टी तुमच्या मागे येतील. आज जर आपण जगिक गोष्टींच्या मागे पळतो, आज जर आपण पैशाच्या मागे पळतो, आज जर आपल्या शारीरिक सुखाच्या, जगिक सुखाच्या, आपल्या दैहिक वासनांच्या मागे आपण पळतो, तर आपण आपल्या आत्म्याचा नाश करून घेतो. पण जर आपण देवाच्या राज्यासाठी, त्याच्या योजनेसाठी आपण जर झटणार, तर आपल्या आत्म्याचं सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होणार. आज जर देवाची योजना आपण समजून घेणार, आज जर आपण त्याच्या सुवार्थेसाठी त्यांनी जी सेवा आपल्याला दिलेली आहे, त्यांनी जी समेटाची सेवा दिली, ती समेटाची सेवा जर आपण योग्य प्रकारे पार पाडणार, त्या जगामध्ये अजून अनेक लोक आहेत जी अंधारामध्ये आहेत, ज्यांना ख्रिस्त माहिती नाहीये, ज्यांना परमेश्वराची ओळख नाहीये. अशा लोकांना जर आपण ख्रिस्ताची ओळख करून देणार, जर अशा लोकांचा आपण परमेश्वरासोबत समेट करणार, तर आपल्या आत्म्याचा सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश नक्कीच होणार आहे. आपण 1 कोरिंथी याचा 6वा अध्याय
19 आणि 20 वचन बघू. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही आपले न व्हा, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण बघतो देवाचं वचन म्हणतं की तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे ते तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचे गौरव करा. आपल्याला आपल्या शरीराच्या आणि आत्म्याच्या द्वारे देवाचा गौरव करण्याची गरज आहे. जसं प्रभूने त्याच्या स्वर्गीय पित्याचा गौरव केला, जसं प्रभू येशूनी आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण केली आपल्या शरीराच्या द्वारे, आपल्या आत्म्याच्या द्वारे, आपल्या आत्म्याच्या सामर्थ्याने त्याने मेलेल्यांना जिवंत केलं, आंधळ्यांना बरं केलं, मुके बहिरे अनेक लोकांना बरं केलं, दुष्टात्मे काढले आपल्या आत्म्याच्या सामर्थ्याने. आणि आपलं शरीर आणि आपलं रक्त त्या वधस्तंभावर त्याने ते रक्त सांडून आपलं शरीर त्या ठिकाणी मोडण्यासाठी दिलं, आपल्या स्वर्गीय पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि देवाचं वचन म्हणतंय की आपले जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि त्यासाठी आपल्याला ते पवित्र राखण्याची गरज आहे, कारण पवित्र आत्मा त्या ठिकाणी वास करत आहे. आणि आपण आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. आज आपण बघतो, आज आपण प्रभूच्या नावामध्ये एकत्रित आहोत. आजचा हा जो दिवस आहे तो आज आपल्याला विकत घेतलेला दिवस आहे. त्याने ते रक्त सांडलं आजच्या दिवशी आपल्याला विकत घेण्यासाठी. आणि जर त्याने आपल्याला विकत घेतलेलं आहे, जर त्याने आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे, तर आपण आपले स्वतःचे मालक नाही, तर आपण देवाचे आहोत, आपण देवाचे लेकर आहोत. कारण त्याने आपलं रक्त सांडून आपल्याला विकत घेतलेलं आहे, त्याने एक मोल मोजलेलं आहे, त्याने किंमत दिलेली आहे, जी किंमत आपल्यासाठी कोणी देऊ शकत नाही, जे कोणी आपल्यासाठी करू शकत नाही. अशी गोष्ट प्रभू येशूने आपल्यासाठी त्या वधस्तंभावर केली आणि आपल्याला विकत घेतलेला आहे. आणि आपण देवाचे आहोत, म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहेत त्याच्याद्वारे देवाचा गौरव करा. आपल्याला आपलं शरीर आणि आत्मा याच्याद्वारे फक्त आणि फक्त आपल्या देवाचा गौरव करायचा आहे, त्याची योजना पूर्ण करायची आहे या जगामध्ये. त्याची योजना पूर्ण करून ज्यावेळेस प्रभू येशू त्याच्या राजवैभवाने येणार आहे त्यावेळेस तो आपल्याला आनंदाने स्वीकारणार आहे, कारण त्याने आपल्याला प्रॉमिस केलेलं आहे, त्याने आपल्याला वचन दिलेलं आहे की मी तुम्हाला माझ्याबरोबर माझ्या संगती ठेवणार आहे. आणि ज्यावेळेस तू येईल त्यावेळेस तो आनंदाने म्हणेल की तू विश्वासू राहिलास आणि ते तुझं प्रतिफळ आहे. कारण प्रभू येशू आपल्याला ते जीवनी मुकुट देणार आहे आणि त्या जीवनी मुकुटाकडे आपलं लक्ष केंद्रित करून त्या वधस्तंभाकडे बघून त्याचं जे शरीर आहे आणि त्याचं रक्त, त्याचं मर्म ओळखून, त्याचं महत्व ओळखून आपल्याला आज पश्चाताप करण्याची गरज आहे. आज आपण देवाला धन्यवाद देऊ त्याच्या एकुलत्या पुत्रासाठी की त्याने आपल्या एकुलत्या पुत्राचं शरीर आपल्यासाठी दिलं, आपला एकुलता पुत्र त्याने आपल्यासाठी दिला, आपल्यापासून काहीच राखून ठेवलं नाही आणि त्याच्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आज आपण